नमस्कार, माय महानगर लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पुणे शहरातील गेल्या 28 वर्षांपासून भाजपचा बालेकिल्ला राहिलेल्या कसबा विधानसभा मतदारसंघावर भाजपचं चांगलंच वर्चस्व राहिलं। 1995 पासून 2019 पर्यंत गिरीश बापट आणि त्यानंतर 2019 मध्ये मुक्ता टिळक हे या मतदारसंघावर निवडून गेले, परंतु 2023 मध्ये टिळक यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली आणि या जागेवर पोटनिवडणूक झाली, ज्याकडे पूर्ण राज्याचं लक्ष हे लागलेलं होतं। भाजपने पुणे महापालिकेच्या स्थानिक समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने यांना रिंगणात उतरवलं, तर काँग्रेसकडून माजी नगरसेवक रवींद्र धंगेकर यांना इथे उमेदवारी देण्यात आली। तर भाजपने पोटनिवडणूक ही अत्यंत प्रतिष्ठेची करूनही धंगेकर यांनी इथे विजय मिळवला। पोटनिवडणुकीतील विजयापासून रवींद्र धंगेकर यांनी पद्धतशीरपणे स्वतःला चर्चेत ठेवले। एकेकाळी भाजपचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या कसबा विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवत रवींद्र धंगेकरांनी पुण्यामधील काँग्रेसला पुन्हा एकदा अग्रेसर केले। जनतेसाठी नेहमीच उपलब्ध असणारा व ग्राउंड लेवलला काम करणारा नेता अशी रवींद्र धंगेकर यांची पूर्ण पुण्यामध्ये ओळख आहे। तर मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली व कसबा मतदारसंघात विजयी मिळवून या जागेवर काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांनी भाजपला मोठा धक्का दिला। आता या चमत्काराच्या जोरावर धंगेकर यांनी लोकसभा ही लढवायचं ठरवलं आणि त्यांनी ती लढवली व त्यांनी मुरलीधर मोहोळ यांना चांगलीच टक्कर दिली। गिरीश बापट हे 2019च्या लोकसभेमध्ये 3.25 लाखाच्या मताधिक्याने निवडून आले होते। यंदा मात्र धंगेकर यांचा 1.5 लाखांनी पराभव झाला। कसबा पेठमधूनही ते पिछाडीवर पडले। मात्र त्यानंतर सुद्धा रवींद्र धंगेकरांनी पुणे ड्रग्ज प्रकरण, ससून प्रकरण, पोर्शे अपघाताच्या निमित्ताने अनेक आंदोलन करत त्यांनी आपलं आव्हान हे पुणे शहरामध्ये कायम ठेवलं। तर पुण्याचं राजकारण हे ढवळून काढणारी कसब्याची जागा ही भाजपसाठी अत्यंत प्रतिष्ठेची लढाई बनली। मात्र रवींद्र धंगेकर यांच्या विरोधात कोणाला उभं करायचं हाच तिढा आता भाजपला सोडवायचा आहे। लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर सभा पुण्यात घेतली होती। त्या सभेचं सूत्रसंचालन याची जबाबदारी ही बापट यांच्या स्नुषा स्वरदा यांच्यावर सोपवण्यात आली होती। त्यामुळे गिरीश बापट यांच्या कसब्याचा वारसा हा स्वरदा यांच्याकडे दिला जाण्याची चर्चा सुरू आहे व स्वरदा या सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या माजी नगरसेविका आहे। त्यामुळे उमेदवारीवर त्यांचा दावा मोठा आहे। पण दुसरीकडे जर आपण पाहिलं तर मागील पोटनिवडणुकीत टिळक कुटुंबियांना डावलणं हे भाजपला चांगलंच महागात पडलं होतं। त्यामुळे या दोन कुटुंबांपैकी कोणाकडे कसब्याचं तिकीट सोपवायचं हा पेच आता भाजप पुढे कायम राहिला आहे आणि यावरच कसबा निवडणुकीची गणितं ही पूर्णपणे अवलंबून आहेत। अशाच नवीन कंटेंटसाठी पाहत रहा माय महानगर लाईव्ह आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।